नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी वर्षा आपल्यासाठी घेऊन आली आहे इंग्लिशची की 2018 या परीक्षेमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेला विचारलेली काही प्रश्न. तर चला तर पाहूया पुढील प्रश्न. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नाला. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. लेट द डोअर बी ओपन. याचा ॲक्टिव्ह व्हॉइस कोणता आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. टू ओपन द डोअर, ओपन द डोअर, ओपन द डोअर, टू बी ओपन द डोअर. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. काय असेल याचं योग्य उत्तर? कमेंट करायचं लवकर लवकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ओपन द डोअर, पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिव्हन सेंटेन्स. व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट पर्याय इज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम आर बेटर दॅन द मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड. सेकंड पर्याय इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन एनी ऑफ द ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड. थर्ड पर्याय इज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज मोर बेटर दॅन एनी अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड. अँड इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 4. इन द वर्ल्ड इथे डबल झालेला आहे, ते नाही आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी शोविंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. 4 पर्याय दिले आहेत. शोल्डर्स मे ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन्स, शोल्डर्स मस्ट ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन्स, सोल्जर्स कॅन ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन आणि फोर्थ पर्याय दिला आहे सोल्जर्स विल ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे शोल्जर्स मस्ट ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ इन द फॉलोइंग सेंटेन्स. चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ इन द फॉलोइंग सेंटेन्स. सी इज अ व्हेरी स्ट्रॉंग, सी कॅन वॉक 5 miles एव्हरी डे. तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. फर्स्ट पर्याय दिलेला आहे सी इज अ व्हेरी स्ट्रॉंग, इनफ वॉक 5 miles एव्हरी डे. म्हणजे वाक्यामध्ये इनफचा यूज करायचा आहे. सेकंड पर्याय दिला आहे सी इज सो स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. सी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे अँड सी इज अ इनफ स्ट्रॉंग टू वॉक 5 miles एव्हरी डे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. काय असेल याचा योग्य पर्याय? तर विद्यार्थी मित्रांनो, 3 हे याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. व्हॉट आर यू डॅश डॅश इन द किचन कपबोर्ड. काय करणार आहे? लुकिंग इन, लुकिंग ऑन, लुकिंग आफ्टर किंवा लुकिंग फॉर. काय येणार आहे योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे लुकिंग फॉर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कपबोर्ड. इथे पॅसेज दिलेला आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 to 10 पॅसेजवरून सॉल्व करायचे आपल्याला. The functional declines of advancing age are depressing the heart ability to pump blood drops about 1%. Blood flows to arm and leg decrease by 30 to 40% in old age. The amount of air a person can exhale after a deep breath lessens and the chest was steepens with age. However, recent studies have shown that most of those age-associated declines can be delayed by exercise. Exercise lower the resting heart rate and increase the amount of blood pumped with each beat in older people. When stress is placed on bones,
Through exercise, calcium content rises with the result that resistance to fracture is improved. म्हणजे पॅसेजवर 5 क्वेश्चन नक्की असतातच. प्रत्येक मराठी किंवा इंग्लिश पेपरमध्ये पॅसेज दिलेले असतात, तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न सॉल्व करायचा. आपण पॅसेज वाचलेला आहे, तर पाहूया प्रश्न काय दिले. ओल्ड एज इज जनरली ऑर डिप्रेसिंग पिरियड बिकॉज. उत्तर द्यायचे ओल्ड पीपल वरी मोर देन अदर्स. ओल्ड पीपल टेंड टू रिग्रेट देअर पास्ट. व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी फंक्शन लेस इफिशियंटली. आणि फोर्थ पर्याय इज ओल्ड पीपल डू व्हेरी लिटल वर्क. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? कमेंट करायचे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय असेल याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द बॉडी फंक्शन्स लेस इफिशियंटली. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. द स्ट्रेंथ ऑफ बोन्स कॅन बी इन्क्रीज बाय एक्सरसाइज बिकॉज इट. पर्याय आहे बघा. इन्क्रीज द अमाउंट ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट. इन्क्रीज कॅल्शियम कंटेंट इन बोन्स. Increase the amount of air exhaled by a person. Lessens the stiffness of the chest wall. योग्य उत्तर निवडायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे इन्क्रीज द कॅल्शियम कंटेंट इन अ बोन्स. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. द वर्ड एक्सेल मीन्स. काय होतं एक्सेलचा मिनिंग? ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद स्लोली अँड ब्रीद फास्ट. Give me the correct answer. Correct answer is option number 2. Breathe out. चला पाहूया पुढचा प्रश्न. Which one of the following statement is correct as per passage? Exercise delays natural decay of old age. Old age problem increase due to exercise. Exercise increase the heartbeat which is dangerous. And exercise creates stress which is harmful to bones. तुम्हाला करेक्ट पर्याय निवडायचा आहे पॅसेज नुसार. काय असेल याचं योग्य उत्तर? लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 1. एक्सरसाइज डिलेज नॅचरल डिके ऑफ ओल्ड एज. चला पाहूया पुढचा प्रश्न. द चेस्ट वॉल बिकम स्टीप इन अ ओल्ड एज. इथे पर्याय दिलेले आहे. द हार्ट ॲबिलिटी टू पंप ब्लड टू इट ड्रॉप अबाउट 1%. द ब्लड फ्लो टू व्हेरियस ऑर्गन्स डिक्रीजेस. द रेस्टिंग हार्ट रेट बिकम हाय. And fourth is the person's ability to exhale sufficient air lessons. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द ॲडम अंडरलाइन. हिज सिंगिंग टूक द ऑडिओ ऑडियन्स बाय स्टॉर्म, मेड हॅपी, प्रेस्ड, कॅप्टिवेटेड अँड डान्स्ड. योग्य उत्तर निवडायचं तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे कॅप्टिवेटेड. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select the most appropriate alternatives. Dash computer allows to deal with dash lot of data quickly. The, a and the and. काय असेल योग्य उत्तर? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे द अँड ए. चला पाहूया पुढचा प्रश्न. Fill in the blank with the most suitable alternatives to make the sentence meaningfully complete. If we tried hard, dash, we can succeed, we will succeed, we may succeed, we will succeed. What is the correct option? Correct option is option number 2. We will succeed.
सेलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. इंग्लिश इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे अँड इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट लँग्वेज टुडे. कोणता आहे करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे? ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड ग्राउल, बस, क्रूक, प्लेट. इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 BLEAT. चला पाहूया पुढचा प्रश्न. रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर labeled P, Q, R and S to make the most meaningful sentence. First is P. About 2000 years ago in the south of India. Q. An old king. R is ruled over his kingdom and S is called Raja Raman. काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे QSRP. चला पाहूया पुढचा प्रश्न. फाइंड आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज एन एरर. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल sang a very sweet song on the stage yesterday. No error. काय करेक्ट आन्सर? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. चला पाहूया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द अंडरलाइन क्लाउज इन द गिवन सेंटेन्स. इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. नाउन क्लाउज, ॲडजेक्टिव्ह क्लाउज, ॲडव्हर्ब क्लाउज ऑफ मॅनर अँड ॲडव्हर्ब क्लाउज ऑफ रिझल्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ॲडव्हर्ब क्लाउज ऑफ मॅनर. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट लेटर अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. आयला फर्स्ट दिलेला आहे, पीला सेकंड, ईला थर्ड, एलला 4, ओला 5 आणि सीला 6 असे नंबर दिलेले आहेत. यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे. काय होतो तर इथे नंबर दिले आहेत 1 4 3 5 2 6, 2 5 4 1 6 3, 3 4 5 1 2 6 आणि 4 दिला आहे 4 5 1 2 3 6. काय असेल योग्य उत्तर? तर ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य उत्तर आहे. सर्वप्रथम 2 नंबरवाला येणार काय P, त्यानंतर 5 O 4 1 6 आणि 3. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट युज्ड टू इन द गिवन सेंटेन्स. युज्ड टूचा कुठे योग्य उपयोग केलेला आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ही वुड गेट अप बिफोर डॉन इन हिज स्कूल डेज. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ही वुड यूज्ड टू गेट अप बिफोर डॉन इन हिज स्कूल डेज. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट नरेशन. हाऊ अमेझिंग इट इज. आय सेड. फर्स्ट पर्याय दिले आय एक्सक्लेम्ड दॅट इट हॅज बीन व्हेरी अमेझिंग. I came that it was very amazing. I said that it was very amazing. I exclaimed that it is very amazing. योग्य पर्याय निवडायचा आहे.
I exclaimed that it was very amazing is a correct answer. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम. कॅन मनोरमा क्वेश्चन मार्क, कॅन नॉट शी क्वेश्चन मार्क, कॅन शी क्वेश्चन मार्क अँड कॅन्ट मनोरमा क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. क्वेश्चन टॅग काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कॅन शी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड फॉर मेकिंग अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. अँड ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड सो ॲज टू मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. काय असेल याचं योग्य उत्तर? 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. याचं योग्य उत्तर आहे सेकंड, ऑप्शन नंबर सेकंड. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. स्पेलिंग बघायचं आहे हेटेरोजेनियसचं आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. काय असेल हेटेरोजेनियसचं स्पेलिंग? करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड विच इज नियरेस्ट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. ही वॉज कॅच इन अ हेवी ब्लिझर्ड. तर ब्लिझर्डला अंडरलाइन केलेला आहे. तर तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे यामधून. काय असेल याचे योग्य उत्तर? हा शब्द आहे ब्लिझर्ड, हा अंडरलाइन केलेला वर्ड आहे. तर तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे. काय असेल? टेम्पेस्ट, स्नोस्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग वाइंड्स, डेंजरस स्नोफॉल्स किंवा स्टॉर्म इन द डेझर्ट. काय असेल योग्य उत्तर? तर पर्याय नंबर 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select the word which best express the meaning of the underlined digit. Raju is interested in the medical science which is related to the study and treatment of the disease of the skin. तर अंडरलाइन केलेला पार्ट आहे द मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज ऑफ द स्किन. काय असेल याचा मीनिंग? तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर याचा योग्य पर्याय ऑप्शन नंबर 2 डर्मॅटोलॉजी. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट अँटोनॉमिस ऑफ एक्स्ट्राव्हॅगंट. सेन्सिबल, केअरफुल, इकॉनॉमिकल किंवा बॅलन्स्ड. तर याचं योग्य उत्तर आहे इकॉनॉमिकल. चला पाहूया पुढचा प्रश्न. नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही इज अन ओल्ड मॅन बट हॉनेस्ट. प्रिपोजिशन, कंजक्शन, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब. अंडरलाइन केलेला वर्ड आहे बट. सांगायचं आहे तुम्हाला. काय असेल याचं योग्य उत्तर? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तर कंजक्शन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. शी इज सिटिंग डॅश हर मदर अँड फादर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे बिटवीन. चला पाहूया पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मेटाफोर. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमची टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे तुम्ही ऑनलाईन फ्री क्लासेस लावू शकता.
धन्यवाद मित्रांनो.